नमस्कार भावांनो. अवघ्या एका दिवसावर मैदान येऊन ठेपलेलं आहे ते म्हणजे पेडगाव हिंद केसरी 2026चं मैदान. तर भावांनो, आत्तापर्यंत मला जेवढे पैरे समजले आहेत ते तुम्हाला मी या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सर्वप्रथम अपडेट देतो की लाईव्ह लॉट्स कधी निघणार आहे. तर भावांनो, उद्या सकाळी 10:30 वाजता लाईव्ह लॉट्स निघणार आहेत. नोंद तर पूर्ण झालेली आहे, तुम्हाला चांगलंच माहिती आहे. ओपन मैदानात 1001 गाडी असेल आणि आदत मैदानात 1200 गाड्या आहेत. आदत मैदानामध्ये डबल चिठ्ठी नोंद आहे, म्हणजेच काय पैरेकराच्या नावाने आणि स्वतःच्या नावाने अशा 2 चिठ्ठ्या नोंद आहे. त्यामुळे 1200 गाड्या तर लवकर पूर्ण झाल्या आदत मैदानात. आणि ओपनच्या मैदानामध्ये एकच चिठ्ठी होती, त्यामुळे थरार बघायला भेटणार. जेवढे 100 गट असतील तर थरार का बघायला भेटणार. कोणीही कडेने येऊ द्या, कोणत्याही गटामध्ये येऊ द्या, कोणकोणत्या टॉपच्या गाड्या असतील त्यांना पळणंच आहे. त्यामुळे नक्कीच खूप मजा येईल, थरार बघायला भेटणार आहे. तर आपण आपला विषय चालू करतोय. पैरे कोणाचे कोणासोबत. बकासूरचा पैरा मी सांगणार आहे, जो मला समजतोय तो सांगणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू राहू द्या. तर सर्वप्रथम पैरा सांगतो. पिस्टन 22-11 आदतच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. तर पिस्टन 22-11चा पैरा असणार आहे तो म्हणजे सूरज पैलवान आवारवाडी यांचा आदत किंग वादलसोबत. पिस्टन 22-11 आणि आदत किंग वादल आवारवाडीचा ही जोडी 100% पळताना दिसणार आहे. दुसरा पैरा सांगणार आहे तो म्हणजे येडा लक्षा, म्हणजे पुसेगाव हिंद केसरी ज्या बैलांनी गाजवलं तो येडा लक्षा आणि अमित शेठ भादले यांचा जो देवा आहे, ही जोडी 100% पळणार आहे. येडा लक्षा आणि अमित शेठ भादले यांचा देवा ही जोडी आपल्याला 100% पळताना दिसणार आहे. तसेच भावांनो, आत्ता जे मैदान मागचंच गाजवलं भवानी आणि मल्हारनी, जो कडेने पळाला होता तोच हा भवानी पळतोय कुमठेचा वजीर सोबत. भवानी आणि कुमठेचा वजीर ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. सिरसवडीची रायफल पळतोय दहीगावकरांचा पाखऱ्यासोबत 100% आहे. सिरसवडीची रायफल आणि दहीगावकरांचा पाखऱ्या ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. आणि मिलिंद शेठ पाटील कोसगाव यांचा भुंगा आणि शेवाळे याबांचा पाखऱ्या ही जोडी देखील आपल्याला 100% पळताना दिसणार आहे. स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा सर्जा दादा आपल्याला पळताना दिसतोय. सुलतान 22-11, जो की मथुरसोबत आता हा सुलतान पळाला होता, तोच हा सुलतान 21-11 आणि सर्जा दादा ही जोडी आपल्याला 100% पळताना दिसणार आहे. आणि त्यांच्याच दावणीतील म्हणजे दादा सरकार यांच्या दावणीतील एक घरचाच साच पळणार आहे, तो म्हणजे रोमन दादा आणि रायफल दादा. हाच तो रायफल मुंबई बिंजोड गाजवतोय. कडेने पळणारा सुद्धा आहे, किंग आहे. तोच हा रायफल दादा आणि रोमन दादा ही जोडीसुद्धा आपल्याला पळताना दिसणार आहे. अजून एक मोठा सोन्या यांचा मुलगा उज्जैन 50-50 याचा हा तर आदतला पळणार आहे. तर याचा पैरा कोणतर नवीन नाव आता जोडला जातोय, तो म्हणजे दख्खनचा शिव आणि उज्जैन 50-50 ही जोडी पळताना दिसेल. जर दख्खनचा शिव नसला तर पुसेगाव हिंद केसरी सचिन हा सुद्धा असू शकतो, पण 80% दख्खनचा शिव आणि 20% सचिन म्हणजे उज्जैन 50-50चा हा पैरा असणार आहे. कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडिवली कल्याण यांचा मथुरचा पैरा कोणासोबत, तर उसाटणेचा रायबा आणि मथुर ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. आत्ताचं बैलगाडा क्षेत्र जो नंदी गाजवते तो म्हणजे एक अंजीर कोणासोबत, तर अंजीर आणि छावा ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. सातारा एक्सप्रेस ओळखला जाणारा बलमा कोणासोबत, तर अंबरनाथचा बादल म्हणजे पाडेगावचा बादल आणि सातारा एक्सप्रेस बलमा ही जोडीसुद्धा आपल्याला 100% पळताना दिसणार आहे. तसेच बैलगाडा क्षेत्रातील रॉकेट घोटकरांचा सर्जा पळणार आहे. संतोष शेठ तोडकर यांचा मल्हार 11-11 आणि घोटकरांचा सर्जा ही जोडीसुद्धा आपल्याला 100% पळताना दिसणार आहे. आणि तसेच ह्या एका जोडीने सध्याचा बैलगाडा क्षेत्र गाजवले, तीच जोडी पुन्हा एकदा पळणार आहे, ती म्हणजे निमगावकरांचा सावकार आणि रैना ही जोडीसुद्धा आपल्याला 100% पळताना दिसणार आहे. निमगावकरांचा सावकार आणि रैना. तसेच भावांनो, अमित शेठ भादले यांचा जो चिमण्या आहे, आताच एक मैदान पळाला होता, सेमीला ती गाडी हरली होती. 5 मैदान आपल्याला हा चिमण्या दिसला नव्हता, पण चांगलाच कमबॅक होता, स्पीड दिसत होता. तोच हा चिमण्या कोणासोबत, तर कंदूरचा राजा आणि चिमण्या ही जोडीसुद्धा 100% पळताना दिसणार आहे. तसेच भावांनो, द्वारलीकरांचा हरण्या 722 आणि घरनिकीचा राजा ही जोडी पुन्हा एकदा आपल्याला पळताना दिसणार आहे. तसेच भावांनो, जो घरचाच सागर शेठ कटरे यांचा दुर्गा आणि बब्या ही घरचीच गाडी आपल्याला पळताना दिसेल असं समजतोय. हा अंदाजित पैरा आहे, हा नक्की पैरा मला माहिती नाही.
दुर्गा आणि बब्या हा घरचाच साज असण्याची शक्यता आहे. तसेच भावांनो अजून एक अंदाज पैरा सांगतोय. अंदाज ह्यासाठी म्हणतोय की असू शकतात ते मांगडे तात्या यांचा सुंदर बॉस आणि वजीर ही जोडीसुद्धा अंदाजित आहे. घरचाच साथ आपल्याला पलताना दिसण्याची शक्यता आहे. पैलवान अभिजित भैया पवार फलटण यांचा वेगाचा शेवट सर्जा कोणासोबत? तर भावांनो सध्या दुसरा देखील पैरा समजतोय, त्यामुळे मी 80% आणि 20% जोडतोय. म्हणजे सर्जासोबत 2 नंदींची नावं जोडतोय. एक तर नंदीचं नाव मी कालच जोडला होता, तो म्हणजे कारुंडे एक्सप्रेस चिक्या हा 80% पैरा असणार आहे. जर कारुंडे एक्सप्रेस चिक्या नसला तर पाचवडकरांचा हरण्याचा सुद्धा नाव सध्या जोडलं जातोय वेगाचा शेवट सर्जासोबत. म्हणजेच काय, वेगाचा शेवट सर्जाचा पैरा असणार आहे. कारुंडे एक्सप्रेस चिक्या 80% आणि पाचवडकरांचा हरण्या 20%. तसेच बैलगाडा क्षेत्रातील नामांकित ड्रायव्हर विठ्ठल नाना बुतकर यांचे तिन्ही नंदी पलताना दिसणार आहे. तो म्हणजे तेजा, चिक्या आणि बुंगा. तर दिवाने आहे का? तर दिवाने नाही. दिवाण्या कारण की तो छत्रपती संभाजीनगर नाशिकचा आहे, त्या साईडला पळणार आहे दिवाण्या. त्यामुळे चिक्या आणि तेजा आणि भुंगा हे तिघेही नंदी पलताना दिसेल. तर पैरा कोण? तर पैरा मला एक नाव समजलेलं आहे. MM नाना यांचा जो राजा आहे तो नानांच्या एका नंदीसोबत असणार आहे. एकतर चिक्यासोबत असू शकतो किंवा तेजासोबत असू शकतो. म्हणजे MM नाना यांचा जो राजा आहे तो विठ्ठल नाना यांचा चिक्या किंवा तेजासोबत आपल्याला पलताना दिसण्याची शक्यता आहे. आता राहिला बैलगाडा क्षेत्रातील देव रुत्सम द्वादशम हिंद केसरी बकासूरचा पैरा कोण? शेवटपर्यंत पैरा समजत नाही. खूप चौकशी करतोय, खूप जणांना विचारतोय, तर काही 100% खात्रीशीर अपडेट देत नाही. डोक्याला मुंग्या येतात, कारण की जोपर्यंत बकासूर मैदानात जात नाही तोपर्यंत समजत नाही. पण खरं तर उद्या आपल्याला लाईव्ह लॉटच्या माध्यमातून सकाळी उद्या 10 वाजता पैरा कळणारच आहे. पण त्याच्या आधी जी मजा असते ती वेगळीच असते. तर बकासूरचे पैऱ्यांची जी नावं आली ती 2 नावं आहेत. या 2 नंदींपैकी एक पैरा नक्की असणार आहे. म्हणजे काही जण म्हणतात की मुंबईचाच बैल आहे, टॉपचाच, जो बिंदोडला पळतोय, 3 फेऱ्याला देखील पळतोय, टॉपचाच आहे. आणि काही जण म्हणतात तो 3 फेऱ्याचाच म्हणजे सातारा सांगली भागाचाच आहे. तर दोन्ही नंदींची नावं आपल्याकडे आलेली आहेत. तर बकासूरचा पैरा असणार आहे. जर मुंबईचा नंदी असला तर तो म्हणजे संतोषेत तोडकर यांचा सुंदर 11-11. संतोषेत तोडकर यांचा सुंदर 11-11 किंवा जर सातारा सांगली साईडचा असला तर कराडचा सर्जा किंवा सुंदर 11-11 हा बकासूर सोबत पळताना दिसणार आहे. हे आपल्याला 2 नावं नक्की मिळालेली. त्या 2 नावांपैकी एक पैरा आपल्याला दिसणारच आहे. मुंबईचा असला तर सुंदर 11-11 आणि सातारा सांगली भागातील असला तर कराडचा सर्जा. भावांनो अजूनपर्यंत जे पुसेगाव हिंद केसरी सचिन त्याचा देखील पैरा समजलेला नाही. तसेच मेहरबानचा पैरा देखील समजलेला नाही. साखरवाडीचा बावऱ्या याचा देखील पैरा समजलेला नाही. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. मला असा डाऊट येतोय मेहरबान आणि सचिन ही जोडी असण्याची शक्यता आहे. आणि साखरवाडीचा बावऱ्यासुद्धा अजून पैरा आपल्याला कळत नाही. त्यामुळे साखरवाडी, बावऱ्या, मेहरबान, सचिन यांचे पैरे आपल्याला तुम्ही कमेंटद्वारे नक्कीच सांगा. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल अशी मी आशा करतो. जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. आणि जे कोण चॅनलवर नवीन असतील, ज्यांनी सबस्क्राईब करून नसेल ठेवलं त्यांनीच कृपया करून सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.